पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दादरी प्रकरणी प्रथमच भाष्य केलंय। झालेलं प्रकरण चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। आनंद बाजार पत्रिका या बंगाली वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी आपली भूमिका मांडली आहे। दादरी आणि गुलाम अलींच्या बाबतीत घडलेल्या घटनांचं दुःख आहे, पण त्याला भाजप जबाबदार नाही असंही मोदींनी म्हटलं आहे। त्याचप्रमाणे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी दादरी प्रकरणाचं निष्कारण राजकारण करतायत असा आरोपही पंतप्रधानांनी या मुलाखतीत केलाय। एकूणच आपण बघतोय नरेंद्र मोदी हे एकूणच मौन का बाळगून आहेत दादरी प्रकरणावरून म्हणून विरोधकांनी रान उठवलं होतं आणि त्यानंतर आज आपण बघतोय नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिलेली आहे दादरी प्रकरणाविषयी। आणि अर्थातच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, दादरी आणि गुलाम अलींबद्दल या घटनांचं मला दुःख वाटतं अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी म्हणाले आहेत। निष्कारण राजकारण केलं जात आहे या संदर्भात असंही त्यांचं म्हणणं आहे। जरा सविस्तर माहिती द्या याविषयी। बिलकुल, बिहारच्या ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच दादरीचं हे प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व विरोधक सरकारवर सुद्धा टीका करत आहेत, मोदींवर सुद्धा टीका करत आहेत। एका मुलाखतीमध्ये सुद्धा आज नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की विनाकारण याचं राजकारण केलं जात आहे, कारण ज्या ठिकाणी दादरीची ही हिंसा झालेली आहे, ज्या समाजाबद्दल ही हिंसा झालेली आहे त्याच समाजाच्या मतावर यापूर्वी सुद्धा विरोधकांनी राजकारणच केलेलं आहे आणि त्याच समाजाचा आधार घेऊन आता इथून पुढे सुद्धा राजकारण केलं जात आहे। त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। दुसरा म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर निषेध करण्यासाठी शिवसेनेने जी शाई फेकली होती त्याचा सुद्धा निषेध किंवा खंत व्यक्त केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी। अशा प्रकारे लोकशाही प्रक्रियेमध्ये करणं योग्य नाहीये। चर्चेतून सुद्धा हा मार्ग सुटू शकतो आणि भाजप अशा कोणत्याही कृत्याला पाठिंबा देत नाही किंवा सहमती सुद्धा दर्शवत नाहीत अशा प्रकारे सांगितलेलं आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे, खंत व्यक्त केलेली आहे आणि यामुळे देशाचं नावच खराब होतं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे चर्चा करावी। आता शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देते ते पाहावं लागणार आहे। मात्र मोदीने दोन्ही बाबत विरोधक आणि आपले मित्र पक्ष यांच्यावर टीका करण्याची संधी सोडलेली नाही एवढंच दिसून येत आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। रामराजे शिंदे दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।